आता मी शनीबद्दल बोलत होतो, ऐकलं ना तुम्ही? ते शनीची पीडा खूप भरपूर लागलेली आहे तुम्हाला, म्हणून अपघात होण्याची शक्यता, आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. आजारी पडताय, पाय अंगार होत तुम्हाला. किती वर्षापासून? 6 महिना. ते काय करायचं, दर शनिवारी आणि दर मंगळवारी त्रुटी माहिती आहे, त्रुटीच्या बारीक पावडर करा, पाण्यात टाका आणि तो पाणी पायावर टाकायचं तुम्हाला. कोणकोणत्या वारी? कधी कधी शनिवारी आणि मंगळवारी. ठीक आहे. नंबर 2, दर शनिवारी तैलाभिषेक. जे आता सांगितलं ना, तुम्ही या. जर तुमच्याकडनं शक्य नसेल तर कोणाला पाठवून द्या तुम्ही. ठीक आहे. त्यांच्या हाती फक्त ते मोरीचं तेल ते पाठवून द्या थोडंसं. ठीक आहे. तर तुमच्या नावाने त्यांना अभिषेक करायचे, तुमचं नाव बोलून मग अभिषेक करायचे, अभिषेक घालायचे तिकडे. ठीक आहे. आणि आज चंद्रग्रहण, तर त्याच्यामध्ये जे मोक्षकाल, तर मोक्षकालात एक काम करा, आज तांदूळ दान करायचं. काय दान करायचं? तांदूळ. तांदूळ दान करा. चंद्रग्रहण झालं ना, नंतर तांदूळ दान करा. ठीक आहे. फक्त तेवढं करा, तर जे तुम्हाला त्रास होतो ते त्रास होणार नाही. अजून काही विचारायचं? ते जे घरात शांतता आहे, तर त्यासाठी भीमसेन कपूर माहिती आहे? हा, भीमसेन कपूर ते आपलं जे मुख्यद्वार आहे ना, मेंढूर, ते समोर दोन्ही कोपरात ते पेटून घ्या. दर शनिवारी, दर मंगळवारी, दर गुरुवारी आणि संध्याकाळी करायचे. हा, ठीक आहे. तेवढा करा. चला, आशीर्वाद. एकतीस 3-93. जन्म ठिकाण काय आपलं? नेवासा. अच्छा. ते मिस्टर आलेले का? नाही. दोघांमध्ये नेहमीच वाद राहतो ॲक्च्युली, म्हणून घरात खूप भांडणं, शांतता. ठीक आहे. आणि इथं जास्त काही बोलणार नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, हा जे भांडणं आणि हे शांतता आहे ना, याचं मूल कारण फक्त आणि फक्त कोणी तिसरं व्यक्ती आहे, ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हा प्रकरण जे चालू आहे ते एकदम व्यवस्थित नाही आहे. असं जर चालत राहिलं ना, तर पूर्ण कुटुंब ध्वस्त होऊन जाईल. आणि याच्या समाधान वाद ठेवणं नाही. म्हणजे जर तुम्ही खूप घरात भांडणं केले, ठीक आहे, वाद तुम्ही जर ठेवलं, तर ते समाधान नाही आहे. ते काय फक्त थोडी वेळ तुमचे जे राग आहेत तो तुम्ही राग काढणार. तर काय करायचं त्यासाठी ते ऐका तुम्ही. नंबर 1, दोन्ही जण त्रयोदशी प्रदोषला आणि सोमवारी संध्याकाळी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन एक दिवा तुम्हाला लावायचा, गाईच्या तुपाचा. त्याच्यामध्ये काय करा, बात 2 आणि 2 बात एकत्र तुम्हाला हे करायचं. ठीक आहे. मग तुम्ही जळवा. ठीक आहे. 16 सोमवार आणि 5 प्रदोष फक्त तिथपर्यंत करा, पण सोबत जायचं. ठीक आहे. जर ते नाही गेले, मिस केलं त्यांनी, तर म्हणजे 4 सोमवार गेले, 5वा सोमवार ते नाही जात आता, तर त्यांच्या काही कपडा वगैरे तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे ना. तसं करायचं. आणि आज तुमचा परिवार एकदम चांगलं कुटुंब आहे, 2 मुलं पण आहे तुम्हाला. हां, आणि ते खूप मोठे मोठे. आणि तरी ज्यासारखी सिच्युएशन आता चालू आहे ते व्यवस्थित नाही आहे. आणि त्याबद्दल यांना काही सांगू नका, यांच्याशी काही चर्चा करू नका. कारण
जे आज सिस्टम चालू आहे ना ते उद्या बंद पडणार. पण जर यांच्या डोक्यावर जर काही परिणाम झालं, यांनी जर जास्त त्या विषयाबद्दल चिंतन केलं, तर त्यांच्या आयुष्यावर त्याचा खूप जबरदस्त परिणाम होणार. समजलं ना तुम्हाला? तर म्हणून आता उपाय करायचे आपल्याला. त्याबद्दल वाद ठेवायचा नाही, राग काढायचा नाही. ठीक आहे? आणि जर वाटलं तर एकदा त्यांना सोबत घेऊन या तुम्ही. ठीक आहे? आशीर्वाद. एक ठराव नाही आहे, स्टॅबिलिटी नाही आहे आयुष्यात. आणि आपलं कन्फ्युजन पण एक क्रिएट झालं, काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली. तर व्यापारमध्ये खूप जबरदस्त यश आहे. आता व्यापार करताय का तुम्ही? कसं चालू व्यापार तुमचा? हां 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 हां. पण फ्लॅक्च्युएशन खूप जास्त आहे, वर खाली वर खाली वर खाली येतो. ठीक आहे? तर त्यासाठी आता तुमचा जे पक्ष जे चालू झाला ना, पितृपक्ष, तर या पितृपक्षात तुम्ही एक तर पितरांसाठी काही चांगलं करा. जेवढे श्राद्ध आहे ना ते नियमाने तुम्हाला करायचं. नंबर 2, सर्व पितृ अमावस्या आली ना त्या दिवशी इथंच आपला खूप मोठा याज आहे, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. काही पैसे लागणार नाही तुमचे, काहीच लागणार नाही, फक्त सहभागी व्हा आणि ते व्यवस्थित पितृदोष शांती समृद्धी याज ते करा. ठीक आहे? नंबर 3, दर शुक्रवारी जे खडी साखर माहिती ना, ते खडी साखर दर शुक्रवारी देवीच्या मंदिर आहे तिकडे दान करायचं. किती? फक्त 600 ग्राम. 600 ग्राम. ठीक आहे? 21 शुक्रवार पर्यंत हे करा. आणि जिथं आपला व्यवसाय, जिथं आपलं काम आहे ना, तिथं एक काम करा. दररोज अग्निकोपऱ्यात एक दिवा लावायचा 40 दिवसपर्यंत. चमेलीच्या तेलचं. कोणतं? चमेलीच्या तेलचं. फक्त तेवढा करा. तर व्यापारमध्ये खूप चांगली प्रोग्रेस तुमची सुरू होणार. काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? काळे निळे कपडे घालायचे नाही. आज पण निळे कपडे घातलेले तुम्ही. ठीक आहे? तर काळे निळे कपडे थोडे दिवस तुम्ही परहेज करा. ठीक आहे? आशीर्वाद. प्रणाम गुरुजी। प्रणाम वो प्रणाम बेटा. मैं ऑफिस में आया था ना, आपने माता रानी की पूजा बोले थे 5 वस्तु अर्पण करने के लिए, नारियल और माला, वो भूल गया दूसरे और 5 वस्तु। नारियल और हाँ, माला। नहीं, नारियल और माला नहीं, हाँ। नारियल की माला. नारियल की माला। हाँ, 11 नारियल की माला अपने हाथों से बनाओ. हाँ। और फिर माता रानी को चढ़ाओ. हफ्ते हफ्ते को क्या? हाँ. और वो गांव की तरफ गया था मैं 1 महीना। हाँ। अच्छा हो गया, पूजा आपने जो बोली थी ना, हाँ. उससे फर्क गिरा, लेकिन वो रूम चेंज नहीं हुई ना गुरुजी। रूम चेंज नहीं हुआ? नहीं। वही रूम है अभी? हाँ, अच्छा. गांव की तरफ ही। तो क्या करो, उत्तर पश्चिम जो दिशा है उसको वायु कोण बोलते हैं. क्या बोलते हैं? वायु कोण. वायु कोण में शनिवार को शाम के वक्त दीपक जला दिया करो देसी गाय के घी का. ठीक है। हाँ, तो उससे जल्दी स्थान परिवर्तन हो जाएगा. ठीक है ना? कोई चिंता करने की बात नहीं है. ठीक है। ठीक है? इतना. और 11 नारियल की माल बेटा. हाँ, ठीक है। 11 नारियल की माल. मुलगीचं भाग्य खूप चांगलं आहे, पण काय की स्थळ येतात पण जुळत नाही, जे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. आणि कमीत ते कमी 7 महिना झाले. 7 महिन्यापासून तर खूपच जास्त आपले प्रयत्न चालू आहे, पण ते जुळत नाही. ठीक आहे? गुरु खूप कमजोर आहे. जर गुरु कमजोर राहिला ना तर बेटा स्थळ जुळत नाही. स्थळ येणार खूप, पण जुळणार नाही. तर गुरुवारी जर उपवास ठेवला ना, खूप बरं. 16 गुरुवार उपवास, पिवळे कपडे घालायचे,
घरात कर्दळीच्या झाड आहेत का, त्याची पूजा करा. कसं करायचं, पाणी घ्या, हळद टाका त्याच्यामध्ये आणि तो पाणी कर्दळीमध्ये द्यायचं तुम्हाला. हां, हळदी कुमकुम लावा आणि एक दिवा लावायचा आपल्याला. गोड आणि फुटाण्याची डाळ हे दोघांचा भोग लावायचे आपल्याला 16 गुरुवारपर्यंत. आणि जर प्रदक्षिणाची जागा असेल ना तर प्रदक्षिणा करा, 11 प्रदक्षिणा 16 गुरुवारपर्यंत हे करायचं आपल्याला. ज्या दिवशी कोणी आला घरात बघायला, त्या दिवशी पिवळ्या कपडामध्ये एक लाल सुपारी, 2 लवंग आणि 2 इलायची हे सोबत ठेवायच्या. हा समाधान आहे. तेवढं केलं ना तर निश्चितपणे फरवरीच्या अगोदर होऊन जाईल. ठीक आहे. आणि करिअर संबंधित पण खूप चांगला टाइम आहे. जर मनात इच्छा असेल की मला नोकरी करायची आहे, नोकरीसाठी खूप चांगला योग चालू आहे, आता पण चालू आहे. ठीक आहे, प्रयत्न कर बेटा. कुठे काही दिलेलं आहे का इंटरव्ह्यू वगैरे? नाही, पण मनात आहेत ना, इमिडिएट आज पण योग आहेत, लवकरात लवकर करा. ठीक आहे, होऊन जाईल. आशीर्वाद. भाग्यरेखा पण कट झालेली आहे. दाम्पत्य सुख पण नाही आहे. दाम्पत्य सुख म्हणजे लग्न झाल्यानंतर डायव्होर्सची शक्यता आणि परत लग्न होणार असे योग आहेत. पण भाग्यरेखा कट झाली ना म्हणून सहजपणे कुठेही काही यश भेटणार नाही. ठीक आहे. काय काम करताय का बेटा तुम्ही? कंपनीत काम करताय तर तुम्ही काय करा, आता दर शनिवारी शमीपत्र माहिती आहे? शमीपत्र महादेवच्या पिंडवर दर शनिवारी शमीपत्र चढवा आणि 16 सोमवारचे उपवास करा. 16 सोमवारचे उपवास झाले की लगेच रुद्राभिषेक करायचा. ठीक आहे, रुद्राभिषेक करा तर लवकर आपल्याला चांगला स्थळ मिळणार. ठीक आहे. आणि अजून एक, तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ जन्मतारीख वगैरे तर काहीच नाही आहे, तर राशी गुण मिलान करायचे आपल्याला. राशी गुण म्हणजे नाम राशी, राशीनुसार गुण भेटल्यानंतर मग तुम्ही लग्न करा. ठीक आहे ना. आणि जे उपाय सांगले ते उपाय करा, होऊन जाईल. ठीक आहे बेटा, आशीर्वाद. गळ्यात केसी मोती घाला तुम्ही. केसी मोती म्हणून एक खडा येतो, केसी मोती घालायचा याच्या गळ्यात, केसी मोती. सूर्यदेवाला रोज अर्घ्य द्यायचा, सूर्यदेवाला रोज पाणी द्यायचं. आणि याला सांगा तुम्ही, हा त्याला स्वतःला केसर असतो ना, केसर, केसर लावायचं. हे 3 उपाय सांगा, तो चिडचिड बंद होणार त्याची, काही टेन्शन नाही. आणि याचं कॅरियर खूप चांगलं आहे, त्याचे स्वप्न पण खूप मोठे आहे, म्हणून बाहेर जाणार, त्याला बाहेर जॉब खूप चांगले भेटणार. तर हे ममत्व आहे जो, जसं तुम्ही सांगताय ना की तो असं करतो तसं करतो. जास्त राग आला ना तर मेमोरी वीक होऊन जाती माणसाची. राग काढायचं नाही. तुम्ही केसी मोती त्याला गळ्यात घाला तुम्ही. हां, लक्ष पण केंद्रित होणार त्याचं. ठीक आहे, तेवढा करा. ते गळ्यात घाला, लॉकेट बनवून द्या, त्याच्या लॉकेट बनवून द्या तुम्ही. तुमची नोकरी चेंज करण्याचे योग खूप चांगले चालू. तुम्ही काय करा, नोव्हेंबरपर्यंत तुमची नोकरी चेंज करून घ्या. कारण जिथं तुम्ही काम करताय ना तर इथं खूप पॉलिटिक्स चालू झालेली आहे. तुमच्या पाठीमागे लोक खूप तुमच्याबद्दल काही बोलणार. ठीक आहे, वरचे लोकांना जाऊन काही सांगणार. म्हणून चेंज करणं फार गरजेचं आहे. ते करून घ्या तुम्ही. हो, होऊन जाईल. त्यासाठी एक उपाय सांगतो, ते उपाय करा.
शनिवारी येऊन ते पिंपलाचं झाड आहे आपल्याकडे आणि 2 झाड म्हणजे उंबरचं आणि लिंब तिकडे म्हणजे तिघोनी तिथं दर शनिवारी येऊन तुम्ही 5 दिवा लावा. हां, काय करायचे? 5 दिवा लावायचे. तर हे केलं ना तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला यश भेटणार. ते तेलचे, मोरीच्या तेलचे, हां मोरीच्या तेलचे 5 दिवा लावायचे. ठीक आहे, तेवढं करा. ते 11 शनिवार करा, कमी ते कमी 11 शनिवारपर्यंत करायचं आपल्याला. तर खूप चांगलं हे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. जर कुंडली, तुमचं नाव काय आपलं? हां, तुम्ही काय करा, असं जर कुंडलीनुसार जर आपण बघितलं तर मिथुन रास बघायचं. कोणती? मिथुन रास. हां, कारण की नावानुसार ते रास होत नाही. ते ज्या नक्षत्रामध्ये आपण जन्म घेऊन आलो ना तो रास आपल्याला कन्वर्ट करायचा. ठीक आहे. खूप खूप आशीर्वाद.